नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं पालकाच्या भाजीची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. तर तुम्हाला वाटेल की मी पालकपुऱ्या बनवणार आहे. तर पालकपुऱ्या न बनवता एकदम कमी तेलकट, अजिबात तेलकट नसलेली अशी रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं पालक एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे मीठ टाकून. आणि आता याची बारीक काप करून घ्यायचे. आता इथं एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ती पण याच्यामध्ये कट करून टाकायच्यात एकदम बारीक अशा. तर एकदम नवीन आणि रेसिपी झटपट होणारी आणि सर्वांनाच घरातल्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. आता इथं मिरच्या, अद्रक, कोथिंबीर सर्व कट करून टाकायचं या पातेल्यामध्ये. सर्व एकत्र करून टाकायचे. इथं मी 2-4 लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत, ती पण याच्यात टाकून घ्यायच्यात. आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर ठेवायचं हे पातेलं. तर 10 मिनिटाला शिजवून घ्यायचे झाकण ठेवून. आता मध्यम गॅसवर एकदम छान असं हे पालक आणि मिरच्या, लसण सगळं मऊ झालेलं आहे. आता थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवले गॅसच्या. आता याच्यातलं पालक बाजूला काढून घ्यायचे आणि पाणी तसंच ठेवायचे. पाणी नंतर वापरायचे रेसिपीसाठी. आता मी इथं पालक मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. आता ही पालक, मिरची आणि लसण ही सर्व एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची आणि पाणी बाजूला ठेवायचे तोपर्यंत. आता एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. आता इथं मी मोठं ताट घेतलेलं आहे. याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले. आता याच्यात पोहे खाण्याचा चमच्याने 4 चमचे मी इथं बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता धने जिरे पावडर, ओवा आणि तीळ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये 1-1 चमचा. आता इथे मी 1 चमचा मोठा दही घेतलेला आहे, दही टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आता ही वाटलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची या पिठामध्ये. आता हळद टाकायची अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकायचं. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं मी, ते पण असं टाकून पिठामध्ये मळून घ्यायचे. आणि पालक शिजवलेलं पाणी पण आहे याच्यामध्ये, तर मी याच्यात थोडं थोडं घालून पिठामध्ये मळून घेणार आहे पीठ. तर एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे. एवढं पाणी उरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही भाजीला किंवा तुम्ही सपक डाळ बनवत असेल तर त्याच्यामध्ये टाकून हे पाणी वापरा, पालक शिजवलेलं. आता इथं 1 चमचा तूप घेतलेलं आहे, याला वरून लावून घेतलं. आता एकदम छान तूप लावून पीठ एकदम सॉफ्ट केलेलं आहे. आता एक छोट्या चपातीच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे मी. आता हे पीठ लावून घ्यायचं या उंड्याला. या पद्धतीनं एकदम छान असा उंडा तयार केलेला आहे मी. आता लाटून घ्यायचे पोळपाटावर. आता ह्याला तेल लावायचे आणि तेल लावल्यास घडी घालून घ्यायची याची. आता एकदम पातळ असं ही पराठा लाटून घ्यायचं आहे, पालक पराठा. एकदा नक्की बनवून बघा, मुलांना तर खूप आवडला आहे अशा पद्धतीनं बनवलेला पराठा. आता इथं पराठा लाटून झालेला आहे. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, ह्याला तेल लावून घ्यायचे. आता दोन्ही बाजूने एकदम खमंग असं पराठा भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बटर किंवा तूप लावून भाजू शकता. मी इथं तेल लावून भाजत आहे पराठा. तर एकदम छान असं टम्म फुगत आहे, बघू शकता. तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे. बघू शकता एकदम छान असं पराठा तयार झालेला आहे. खमंग असं भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने.
आता इथं पराठा एकदम छान तयार झालेला आहे, बघू शकता. अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे. आता इथं सर्व पराठे तयार केलेले आहेत मी. तर अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे पराठ्याला किंवा बटर लावून मुलांना खायला दिलं तर एकदम छान चवदार लागते. आता इथे सर्व पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही प्रवासात किंवा डब्याला मुलांच्या देऊ शकता. तर मी एक तुम्हाला असं काढून दाखवणार आहे. तर एकदम पातळ आणि एकदम छान असा पराठा तयार झालेला आहे. तर मऊ असं कशी पण घडी केली तर एकदम छान असा पराठे डब्यामध्ये पण बसतात आणि मुलांना पण खायला आवडतात. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा. सॉस किंवा तूप लावून अशा पद्धतीने खायला द्या. आता सर्व पराठ्याला मी तूप लावून घेणार आहे आणि घडी घालून असंच मी डब्यामध्ये किंवा असंच प्लेटमध्ये ठेवणार आहे. तर बघू शकता एकदम छान अशा घडी पण होत आहे आणि ही शेंगदाणे चटणीसोबत खायला तर एकदम छान आणि चवदार लागते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.